नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि निरोगी जाओ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. तर पहा, बरोबर 5:15 वाजलेले आहे आणि मी उठलेले आहे. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी खूप सारी कामं असतात आणि त्याचबरोबर उद्या रविवारी तर उद्या घटस्थापना आहे. म्हणजेच देवीचं आगमन होणार आहे घरामध्ये. त्यामुळे भरपूर अशी कामांची लिस्ट भरून पडलेली आहे. तर आज विचार केला की जरा लवकर उठायचं आहे आणि दरवेळेस नवरात्रीमध्ये माझं हेच रुटीन असतं. मला घरातली स्वच्छता करायचीच असते. त्याचबरोबर मला बाहेरची अंगणातली सुद्धा स्वच्छता करावी लागते. तर उठल्याबरोबर मी इथे विचार केला, माझं इथे हातपाय तोंड धुवून झालेलं आहे. हातपाय तोंड धुतल्यानंतरच मी किचनमध्ये येते आणि आता थोडंसं पाणी जे आहे ते पिण्यासाठी तापत ठेवलेलं आहे आणि उगाचच वेट करत बसण्यात पाणी गरम कधी होतं आहे. तर ही जी भांडी आहेत रात्रीची घासून ठेवलेली, तर ती छान सुकली होती. ती पटापट आधी मी रॅकला लावून घेतलेली आहेत. तर आज शनिवार असल्यामुळे आज आयुषलासुद्धा शाळा खूप लवकर असते. बरोबर 7:30 वाजता त्याला स्कूलमध्ये जायचं असतं. म्हणजे तेव्हा तर स्कूल त्यांची प्रेयर चालू होते 7:30 वाजता. म्हणजे घरून त्याला 7:15 वाजता निघायचं असतं. त्यामुळे आज मला फ्रँकी करायची होती टिफिनला. तर मी इथे पहा बटाटे जे आहेत तर ते कुकरला लावते. तर बरोबर 7:30 वाजता माझा टिफिन रेडी 7ला रेडी करावा लागतो दर शनिवारी. तर मग त्याला दर शनिवारी ना असं वेगवेगळं काहीतरी हवं असतं खायला. भाजीपोळी चालत नाही. नाहीतर भाजीपोळी जी आहे ती आपली चटकन होते, कारण आपल्याला सराव झालेला असतो. आता बटाटे मी इथे शिजत घालते आणि पाणी पिते गरम. तर हे रोजच मी पिते. तर गरम पाणी पिल्यानंतर मग जी काही कामं आहेत पुढची ती पुढं. तर तुम्ही आता इथे बघत असाल, मी छान हॉलचं हे दार ओपन केलेलं आहे आणि मस्त असं थंडगार वारं पहाटेचं येतं आहे. तर हा जो वेळ असतो ना, खरंच मैत्रिणींनो, खूप क्वालिटी टाईम असतो आपल्यासाठी. हा जो वेळ आहे ना, आपण खूप म्हणजे असा अनुभवतो, कारण इथे कोणीही नसतं बोलायला. आपण एकटंच असतो. खूप सारे विचार मनामध्ये असतात आणि खूप सारे आपण जे विचार दिवसभर करत नाहीत किंवा जे विचार मनामध्ये दिवसभर येत नाहीत ते पहाटेच्या या वेळेला येतात. तर ही वेळ मला खूप अशी क्वालिटी टाईमसारखी वाटते. तर पहा, आता इथे माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. बटाटेसुद्धा शिजलेले होते आणि कांदा वगैरे मी कट करून घेतलेला आहे. भाज्या सगळ्या चॉप करून ठेवल्या होत्या पटापट आणि मगच अंघोळीला गेले होते. तर आता इथे पीठ मळून घेते. तर 1 चमचा मी कणकेचा चमचा जो असतो ना मोठा, तेवढं मी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि हे आपली कणकेसारखी मळून घेतलेली आहे कणिक, आपण जशी गव्हाची मळतो तशी. आणि आता पॅन ठेवलेला आहे. तर पॅनवर 2 चमचे तेल घालायचं आहे आपल्याला. बारीक कट केलेला कांदा छान हलवून भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये शिमला मिरची ॲड करायची आहे. तर शिमला मिरचीसुद्धा कांद्याबरोबर छान भाजून घ्यायची आहे. तर ही फ्रँकीची रेसिपी आहे. तर बोलता बोलता राहिलं तुम्हाला सांगायचं, तर आपण आज टिफिनसाठी फ्रँकी करणार आहोत. तसंच वेगवेगळं काही तो मागत असतो सतत खाण्यासाठी. तर आता कांदा आणि शिमला मिरची छान ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायची आहे आपल्याला. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये हळद पावडर घातलेली आहे. त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे आणि फ्रँकी मसाला घातलेला आहे. जर तुमच्याकडं फ्रँकी मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 चमचा पावभाजी मसाला घातलात तरीही चालेल. तर थोडंसं आलं लसूण पेस्टसुद्धा मी घातलेली आहे. बोलताना जरा गडबड होते. तर आलं लसूण पेस्टसुद्धा छान भाजून घेतलेली आहे. त्यानंतर मी यामध्ये टोमॅटोची प्युरी भाजून घेतलेली आहे. टोमॅटोची प्युरी ॲड केल्यानंतर मी थोडंसं सोया सॉस यामध्ये ॲड केलेला आहे. सोया सॉस किंवा चिली सॉस काहीही चालेल. आणि ते झाल्यानंतर आपण थोडंसं किसन केचप घालायचं आहे. म्हणजेच टोमॅटो केचप, आणि ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं आहे या भाज्यांमध्ये.
उकडलेले हे जे बटाटे आहेत ते मी खिसून घातलेले आहे. तुम्ही स्मॅश करून घातले तरीही चालतील. आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता ही सर्व जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायची आहेत. कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर असंच असतं, जरा बोलताना सकाळी सकाळी खूप गडबड होते. तर पहा आता मस्तपैकी हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता इथे पहा, हे जे पनीर आहे ना, ते मी घरी तयार केलेलं होतं. तर विचार केला होता फक्त व्हेज फ्रँकी म्हणजेच व्हेजिटेबल फ्रँकी करायची होती. पण थोडंसं पनीर होतं यामध्ये, तर मी ते थोडं फ्राय करून या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे. तर जरा याने छान चव येईल. आणि असं पण एवढ्याशा पनीरची काही भाजी होणार नाही, एवढंच पनीर होतं शिल्लक. त्यामुळे मी इथे ह्या ह्या स्टफिंगमध्ये ॲड केलेलं आहे. तर आपली ही पनीर फ्रँकी झालेली आहे. आता पहा, इथे रोटी आहे ना, तर सिंपल पद्धतीनं लाटलेली आहे. याला काही लावलं नाही, काही नाही. फक्त आपण चपाती लाटतो ना, तशीच लाटलेली आहे ही रोटी. आणि छान भाजून घ्यायची आहे. आता ही रोटी भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये ना आपण तयार केलेलं जे स्टफिंग आहे ते घालायचं आहे. तर तुमच्याकडे जर मायोनीज असेल तर तुम्ही मायोनीज लावा. मायोनीज जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तूप लावायचं आहे रोटीला या. आणि तूप लावल्यानंतर मस्तपैकी असं आपण यावर स्टफिंग चा रोल करून घेऊ, असं सारण भरायचं आहे. आणि त्यावर कांदा ॲड करायचा आहे आणि कोबी ॲड करायचा आहे. तर तुम्हाला इथे सांगायचं राहिलं की जे कट केलेला जो कांदा आहे उभा, तो मी घातला फ्रँकीमध्ये. तर त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घातलं होतं मी. आणि तो भिजत ठेवला होता. 1-2 मिनटं भिजत ठेवायचा आहे व्हिनेगरमध्ये कांदा. आणि आपण सारण रोटीमध्ये भरल्यानंतर त्यावर कांदा तो घालायचा आणि मग कोबी घालायचा आणि मग आपली तयार आहे फ्रँकी. तर तुम्ही त्यामध्ये चाट मसाला वगैरे सुद्धा ॲड करू शकता. खूप मस्त झाली होती, खूप टेस्टी झाली होती. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. तर आता 7:30 वाजल्यानंतर तो गेलेला आहे स्कूलमध्ये आयुष टिफिन घेऊन. तर इथे आता माझी ही रोजची कामं, तर माझं लोटून झाडून सगळं झालं होतं बाहेरचं आणि घरातलं. तर पुसायचं राहिलं होतं. तर मी 2 दिवस झालं लादी पुसलीच नव्हती. तर आज मनासारखी मला लादी पुसायची होती. तर आज म्हटलं की लादी पुसून घेऊया सगळी. तर इथे मी लादी पुसून घेते. आता उद्या तर घटस्थापना आहे. तर कानाकोपरा आपल्याला स्वच्छ हवा आहे. म्हणजे मला तरी स्वच्छ हवा आहे. परत मला उद्या वेळ मिळत नाही. मग ज्या दिवशी खूप गडबड असेल तर त्या दिवशी आदल्या दिवशीच मी ही सगळी जी कामं आहेत स्वच्छतेची ती आवरून घेते. तर इथे माझी संपूर्ण जे घर आहे ते पुसायचं चाललं आहे. आणि आता मॉपने पुसण्यापेक्षा आहे ना, मला हे असं कापड घेऊन पुसलेलं खूप आवडतं. कारण मॉपने जसं स्वच्छ होत नाही आपलं घर, तितकं स्वच्छ आपलं कापड घेऊन पुसून होतं. तर छान वाकून लादी पुसली ना की जरा आपल्या तब्येतीसाठी सुद्धा चांगलं असतं. व्यायाम पण होतो तितकाच. आणि एक्स्ट्रा एक्सरसाइज करावी लागत नाही अशी कामं केली की. तर पहा, आता इथे पाय पुसणे जे आहेत ती चेंज करते मी. तर ही जी ठोकळ कामं आहेत ना, तीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे की सणवार असले की ह्यासुद्धा गोष्टी कराव्या लागतात. तर छान असे नवीन पाय पुसणं मी काढलं होतं. सणवार असला की कसं छान प्रसन्न वाटायला हवं म्हणून. तर चारही बाजूला मी पाय पुसणे नवीन घातलेले आहेत. स्वच्छ घरसुद्धा अगदी स्वच्छ लकलकीत होतं. आणि पाय पुसणेसुद्धा मी चेंज केले होते. तर आता पहा, इथे आठवडाभराचं जे काम आहे माझं, तर ते म्हणजे दळायला पिठं देणे, बेडशीट भिजत घालणे, बेडशीट वॉश करणे, पाय पुसणे, धुणे, हे सगळं माझं आठवडाभराची कामं असतात. पण ती मी आज उद्या सणवार असल्यामुळे, उद्या घटस्थापना असल्यामुळे मी अगदी ठोकळ प्रमाणात म्हणजे मोठमोठी जी कामं आहेत ना, तीच तुमच्याबरोबर शेअर केली. खूप बारीक बारीक जर कामं मी शूट करत बसले आणि तुमच्याबरोबर शेअर करत बसले, आता व्हिडिओ खूप मोठा होईल. तर पहा, इथे पाय पुसणे वगैरे चेंज केलेले आहे ना, तर मशीनसुद्धा मी वॉशिंग मशीनमध्ये रोजची कपडे लावून आता इथे खाली आलेले आहे. तर ही जी पाय पुसणे आहे ती आपल्याला भिजत घालायची आहे. आणि भिजत घातल्यानंतर ही मी जे कपडे आहेत ते भिजत ठेवणार आहे आणि घराच्या अवतीभोवतीची जी स्वच्छता आहे ती करून घेणार आहे.
तर यांचीसुद्धा 1-2 जीन्स होत्या, तर त्यासुद्धा मी मशीनमध्ये घातल्या नाही, त्यासुद्धा हाताने धुवायच्या होत्या. पाय पुसणे आणि किचन टॉवेल जे आहे ते किचन टॉवेल पण मी भिजत घातले होते, जरा चिकट आणि तेलकट झाले होते, त्यामुळं मला ते हातानेच धुवायचे होते. तर विचार केला की हे जे कपडे आहेत ते भिजत ठेवूया आणि घराच्या आजूबाजूची जी स्वच्छता आहे ती करून घेऊया. कारण कसं असतं, जेव्हा सणवार, दिवाळी, दसरा असेल ना, त्यावेळेला मला ही सगळी कामं जी आहे घरातली करून बाहेरची करावीच लागतात. म्हणजे मी यासाठी नाही सांगत आहे की करावीच लागतात, पण कसं आहे, सणवार असेल तर मग जितकी स्वच्छता असेल तितकंच मन प्रसन्न राहतं. आणि म्हणतात ना की आपल्या अंगणावरूनच ठरत असतं की घरात किती स्वच्छता असणार आहे. असं म्हणतात की अंगणात काय दिसतंय, अंगणातली काया काय आहे त्यावरूनच घराची काया ठरत असते. असं मी बऱ्याचदा ऐकलं आहे बायकांच्या तोंडून की तसं असतं. त्यामुळं अंगण आपलं स्वच्छ ठेवायला हवं. मगच घर कळतं की घरामध्ये किती स्वच्छता असणार आहे. तर माझं हे नेहमीचंच काम आहे आणि मी हे दरवर्षीच करते नवरात्रीमध्ये. ते म्हणजे हे पहा, घराच्या जे अवतीभोवती मोठं जे गवत उगवलेलं आहे, तर ते सगळं काढायचं. जे छोटं आहे ना, ते हिरवंगार छान दिसतं, पण जे मोठं आहे, सुकून गेलेलं आहे, चांगलं दिसत नाही, तर ते सगळं गवत मी काढते. आणि हे प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या आहेत, तर पुढे जरा उकिरडा आहे घराच्या, तर एवढी घाण जी आहे ना ती सगळी उडून येते, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे. मग हे मी असं गोळा करून आहे ना सगळं जाळून टाकत असते. आता उद्या जरी मी उठले लवकर तरीसुद्धा मला काय एवढा वेळ नाही आहे की मी अंगणातलं आणि बाहेरचं सगळं स्वच्छ करत बसेन. कारण उद्या मला देवाची भांडी घासायची असतात, देव उजळवायचे असतात आणि घरातली बरीचशी अशी कामं असतात. तर खूप आता अंधार झालेला आहे स्वच्छता करता आणि एवढा सगळा जो ढीग आहे ना तो साठलेला आहे. तर हा मी आता इथे जाळून टाकणार आहे प्लॅस्टिकचा. उद्याचा जो दिवस उगवणार आहे तो अगदी प्रसन्न असं वातावरणासहित असणार आहे. म्हणजेच घराची आधीच स्वच्छता झालेली आहे, घराच्या आजूबाजूची स्वच्छता झालेली आहे, तर मूड तर फ्रेश आणि प्रसन्न असणारच. तर प्रत्येकाच्या घरी देवी मातेचं आगमन होणार आहे, मोठा उत्सव आहे. प्रत्येकाने 9 दिवस हा उत्सव खूप छान साजरी करावा, मला असं वाटतं. तर परत भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.